समान लांबीच्या रेल्वे गाड्या ताशी 60 किलोमीटर वेगाने व 80 किलोमीटर वेगाने एका दिशेने जात आहेत, तर एक गाडी दुसऱ्या गाडीला 36 सेकंदात ओलांडत असल्यास प्रत्येक गाडीची लांबी किती आहे ते काढायला सांगितलं आहे. सर्वप्रथम दिशा कोणती आहे बघायची आहे. दिशा एकच असल्यामुळं वेगांच्या वजाबाकी केली जाते. वेग कसं येणार, 60 मायनस 80 बरोबर इथं येणार 20 हा वेग असणार आहे. आता आपलं सूत्र कसं बनणार, दोन गाड्या असल्यामुळं 2x भागिले वेग किती आहे आपला 20 किलोमीटर वेग आहे आणि वेळ किती दिली आपल्याला 36 सेकंद. ह्याला आपण 18/5 गुणून घ्यायचं आहे. ह्याला सोडवलं तर कसं येणार आपलं 18 × 18 18 × 2 = 36, 20 100 आणि 1 200 म्हणजे 2x बरोबर येणार 200. x बरोबर 200 भागिले 2 केलं तर ह्याचं उत्तर येणार 100 मीटर हे प्रत्येक गाडीची लांबी असणार आहे.